हॅलो स्टुडंट, तर आज आपण नवीन युनिट पाहतो शियर स्ट्रेसेस अँड बेंडिंग स्ट्रेस. ह्याच्या आधी आपण शियर फोर्स अँड बेंडिंग मुवमेंट डायग्राम पाहिलेली आहे. त्याचा नेक्स्ट युनिट आहे शियर स्ट्रेस अँड बेंडिंग स्ट्रेस. तर बघा, एखादी बीम आहे आणि त्याच्यावरती जर समजा एखादा लोड अप्लाय केला तर ती बीम काय होणार आहे, त्याच्यामध्ये बेंडिंग मुवमेंट तयार होते आणि शियर फोर्स तयार होते. त्याच्यामध्ये डिफॉर्मेशन होतं किंवा ती बेंड होते. तर ते जे बेंड होणार आहे किंवा डिफॉर्मेशन होणार आहे त्याला काय होतं की तो जो मेंबर आहे तो इंटरनल रेझिस्टन्स सेटअप करतो. म्हणजे जेणेकरून ती बेंडिंग किंवा डिफॉर्मेशन स्टॉप व्हावं ह्यासाठी ते इंटरनल रेझिस्टन्स सेटअप होतो त्याच्यामध्ये. आणि ह्या इंटरनल रेझिस्टन्समुळं इंटरनल स्ट्रेसेस तयार होतात. मग एखादी बीम ही समजा त्या बीमवरती एक्सटर्नल लोड अप्लाय केला व्हर्टिकली, तर त्याच्यामध्ये बेंडिंग होण्यासाठी जो काही रेझिस्टन्स ऑफर केला जातो इंटरनल स्ट्रेसकडून त्याला आपण म्हणतो बेंडिंग स्ट्रेस. आणि समजा शियर फोर्सला जो काही रेझिस्टन्स ऑफर होतो त्या स्ट्रेसेसमुळे त्याला आपण म्हणतो शियर स्ट्रेस किंवा शियरिंग स्ट्रेस. सो द इंटरनल स्ट्रेसेस इंड्यूस टू रेझिस्ट बेंडिंग मुवमेंट आर कॉल्ड ॲज बेंडिंग स्ट्रेस अँड द स्ट्रेसेस इंड्यूस टू रेझिस्ट शियर फोर्स इज कॉल्ड ॲज शियर स्ट्रेसेस. आता बेंडिंग स्ट्रेस हे सिग्मा बीन आपण दाखवतो. तर व्हेन अ बीम इज सब्जेक्टेड टू एक्सटर्नल लोडिंग अप्लाइड व्हर्टिकली, एखादी बीम आहे त्याच्यावरती एक्सटर्नल लोड अप्लाय केला व्हर्टिकली, देन इन रेझिस्टन्स ऑफर्ड बाय इंटरनल स्ट्रेसेस टू बेंडिंग होण्यासाठी जे रेझिस्टन्स ऑफर करतं इंटरनल स्ट्रेसेस सेटअप झाले, इंटरनल रेझिस्टन्स सेटअप झाला, त्यामुळे इंटरनल स्ट्रेसेस इंड्यूस झाले. ते इंटरनल स्ट्रेसेस काय करतात तर बेंडिंग व्हायला रेझिस्टन्स ऑफर करतात. त्या इंटरनल स्ट्रेसेसला आपण काय म्हणणार आहे, बेंडिंग स्ट्रेसेस सिग्मा बी. सो the stresses induced to resist bending moment are called as bending stress and the stresses induced to resist shear forces are called as shear stress or shearing stress. So whenever beam is subjected to external load applied vertically, the resistance to the bending which is offered by internal stresses are called as bending stress. तर हे एक प्रकारचा रेझिस्टन्सच ऑफर झालेला आहे बेंडिंग होण्यास. इंटरनल स्ट्रेसेस काय करतात, बेंडिंग व्हायला रेझिस्टन्स ऑफर करतात, विरोध करतात. त्या जे स्ट्रेसेस आहेत त्याला आपण म्हणतो बेंडिंग स्ट्रेस सिग्मा बी. ओके, तर नेक्स्ट कन्सेप्ट आपण पाहणार आहोत ते म्हणजे प्युअर बेंडिंग. आता सपोज की ए बी हा एक सिम्पली सपोर्टेड बीम आहे. ए आणि बी पॉईंटला काय सपोर्ट रिॲक्शन आहेत आर ए आणि आर बी. ए आणि बी जो ए बी हा बीम आहे त्याच्यामध्ये सी आणि डी पॉईंट असे आहेत की त्या सी आणि डी पॉईंटवर दोन व्हर्टिकली डाऊनवर्ड पॉईंट लोड ॲक्ट होत आहेत सी आणि डी पॉईंटवर. आणि सी आणि डी पॉईंटच्या मध्ये जे आहे सी डी पोर्शनच्या मध्ये एकही लोड नाही किंवा कुठलाच पॉईंट लोड नाही. मग जो सी डी पोर्शन आहे तो बीमचा जो सी डी पोर्शन आहे, दोन डाऊनवर्ड पॉईंट लोडच्या मधला जो सी डी पोर्शन आहे त्या सी डी पोर्शनला आपण काय म्हणतो, दिस पोर्शन ऑफ बीम इज सब्जेक्टेड टू प्युअर बेंडिंग ऑर सिम्पल बेंडिंग. जेव्हा बीम ही प्युअर बेंडिंगला सब्जेक्ट झालेली असेल तेव्हा ते बीम जी आहे ती आर्क ऑफ सर्कलमध्ये डिफ्लेक्ट होते किंवा बेंड होते. आता हे जे काही बेंडिंग स्ट्रेसेस तयार होतात ते टेन्साईल किंवा कॉम्प्रेसिव्ह नेचरचे असतात. एकतर टेन्साईल असणार आहेत किंवा कॉम्प्रेसिव्ह नेचरचे असणार आहेत. तर ह्याच्यामध्ये आता आपण थिअरी ऑफ प्युअर बेंडिंग किंवा सिम्पल बेंडिंग पाहणार आहोत. तर ह्याच्यामध्ये दोन केसेस आपण पाहणार आहोत. एक सिम्पली सपोर्टेड बीम आहे, दुसरी कॅन्टिलिव्हर बीम आहे. सिम्पली सपोर्टेड बीमवर जेव्हा डाऊनवर्ड लोड ॲक्ट झाला तेव्हा ती बीम डिफ्लेक्ट झाली किंवा बेंड झाली, म्हणजेच तिच्यामध्ये सॅगिंग झालेलं आहे. सॅगिंग झाल्यावर तिथं हा जो न्यूट्रल ॲक्सिस आहे त्या न्यूट्रल ॲक्सिसच्या वरती कॉम्प्रेशन आहे आणि न्यूट्रल ॲक्सिसच्या खाली टेन्शन आहे. म्हणजेच न्यूट्रल ॲक्सिसपासून जो एक्स्ट्रीम लेयर आहे, जो अप्पर मोस्ट लेयर आहे त्याच्यामध्ये मॅक्सिमम कॉम्प्रेशन आहे. न्यूट्रल लेयरच्या बिलो जो एक्स्ट्रीम लेयर आहे किंवा जो लोअर मोस्ट लेयर आहे त्याच्यामध्ये मॅक्सिमम टेन्शन आहे. ही झाली पहिली केस. एक लक्षात घ्या, पहिल्या केसमध्ये जेव्हा बीम ही सिम्पली सपोर्टेड असेल तेव्हा न्यूट्रल लेयरच्या वरती कॉम्प्रेशन, न्यूट्रल लेयरच्या खाली टेन्शन. सेकंड केस आहे की जे बीम आहे ती कॅन्टिलिव्हर बीम आहे आणि त्याच्यावरती डाऊनवर्ड लोड ॲक्ट झाला तर त्याच्यात हॉगिंग होणार आहे. म्हणजे हा तुमचा न्यूट्रल लेयरच्या वरती हॉगिंग झाल्यामुळं टेन्शन, न्यूट्रल लेयरच्या खाली कॉम्प्रेशन. न्यूट्रल लेयरपासून जो एक्स्ट्रीम लेयर आहे म्हणजे अप्पर मोस्ट लेयर आहे वरचा तो मॅक्सिमम टेन्शन आहे आणि न्यूट्रल लेयरच्या खालचा जो एक्स्ट्रीम लेयर आहे तो लोअर मोस्ट लेयर आहे त्याच्यामध्ये मॅक्सिमम कॉम्प्रेशन आहे.
न्यूट्रल लेयरच्या वरती मॅक्सिमम टेन्शन आहे, न्यूट्रल लेयरच्या खाली मॅक्सिमम कॉम्प्रेशन आहे. म्हणजे एक लक्षात घ्या की जेव्हा कॅन्टिलिव्हर बीम असेल न्यूट्रल लेयरच्या वरती टेन्शन, न्यूट्रल लेयरच्या खाली कॉम्प्रेशन. नेक्स्ट इज न्यूट्रल ॲक्सिस किंवा न्यूट्रल लेयर. हा NA तुम्हाला दिसतोय जो G मधनं पास झाला आहे, सेंट्रॉइडमधनं पास झाला आहे. सो इट इज नायदर सब्जेक्टेड टू टेन्शन नॉर कॉम्प्रेशन अँड दॅट ॲक्सिस इज नोन ॲज न्यूट्रल लेयर ऑर न्यूट्रल ॲक्सिस. तर ह्याच्यामध्ये बेंडिंग स्ट्रेसेस न्यूट्रल ॲक्सिसच्या अलॉंग 0 असतात किंवा न्यूट्रल ॲक्सिसवरती बेंडिंग स्ट्रेसेस हे 0 असणार आहे. So when a beam is subjected to pure bending, there will always be one layer. हा NA हा एक लेयर असा आहे which will not be subjected to either compression or tension. तो टेन्शनला पण सब्जेक्ट झाला नाही, कॉम्प्रेशनला पण सब्जेक्ट झाला नाही. हा न्यूट्रल आहे, त्यामुळे त्याला आपण न्यूट्रल ॲक्सिस म्हणतो किंवा न्यूट्रल लेयर म्हणतो. तो G मधनं सेंट्रॉइडमधनं पास झाला आहे. इट इज नायदर सब्जेक्टेड टू टेन्शन नॉर कॉम्प्रेशन. तर अशा पद्धतीने हे न्यूट्रल लेयर आहे आणि ह्याच्यामध्ये न्यूट्रल ॲक्सिसच्या अलॉंग बेंडिंग स्ट्रेसेस 0 असतात. आता ह्याच्यामध्ये ॲझम्पशन आहेत थिअरी ऑफ प्युअर बेंडिंगमध्ये. पहिलं ॲझम्पशन आहे मटेरियल ऑफ बीम इज होमोजिनियस अँड आयसोट्रॉपिक. जे मटेरियल आहे बीम ही एकाच मटेरियलपासून बनले पाहिजे, एकच मटेरियल त्याच्यामध्ये बीमसाठी वापरायचं आहे. द बीम इज मेड अप ऑफ सेम मटेरियल थ्रू आउट. आणि आयसोट्रॉपिक याचा अर्थ काय की त्याच्या ज्या इलॅस्टिक प्रॉपर्टी आहेत त्या प्रत्येक डायरेक्शननं सेम पाहिजेत, सेम अलॉंग ऑल डायरेक्शन. नेक्स्ट दुसरं ॲझम्पशन आहे ट्रान्सवर्स सेक्शन बीमचा बेंडिंग होण्यापूर्वी आणि बेंडिंग झाल्यावर प्लेनच राहणार आहे. तिसरं आहे की ह्या बीमनं ओबेज हुक्स लॉ ओबे केला पाहिजे. हुक्स लॉ काय सांगतो? सो within elastic limit stress is directly proportional to strain. So beam material must be stressed within elastic limit. चौथं काय आहे? यंग्स मॉड्युलस जे आहे कॅपिटल E ते टेन्शन आणि कॉम्प्रेशनमध्ये त्याची व्हॅल्यू सेमच राहते, व्हॅल्यू चेंज होणार नाही. कॅपिटल Eची व्हॅल्यू टेन्शनमध्ये पण तीच राहील, कॉम्प्रेशनमध्ये पण तेच राहील, म्हणजे चेंज होणार नाही. टेन्शन असू द्या किंवा कॉम्प्रेशन असू द्या, व्हॅल्यू ऑफ E इज सेम. नेक्स्ट इलास्टिक लिमिट इज नॉट क्रॉस्ड किंवा एक्सीड. इलास्टिक लिमिट हे एक्सीड नाही झालं पाहिजे. सो बीम मटेरियल स्ट्रेस विदिन इलास्टिक लिमिट. नेक्स्ट द बीम इज इनिशियली स्ट्रेट अँड अनस्ट्रेस. जे बीम आहे ते सुरुवातीला स्ट्रेट पाहिजे आणि त्याच्यामध्ये कुठलाही स्ट्रेसेस नको किंवा अनस्ट्रेस पाहिजे. आता हे जे बीम आहे त्यामध्ये लॉन्जिट्युडनल फायबर आहेत किंवा लेयर्स आहेत, नंबर ऑफ लेयर्स आहेत. ते लेयर्स काय होतात? इंडिपेंडंटली दिस लेयर्स आर फ्री टू एक्सपांड ऑर कॉन्ट्रॅक्ट. ते एकतर एक्सपांड होणार आहेत किंवा कॉन्ट्रॅक्ट होणार आहेत फ्रीली आणि इंडिपेंडंटली. ओके. तर नेक्स्ट आहे द रिझल्टंट फोर्स अक्रॉस ट्रान्सवर्स सेक्शन ऑफ बीम इज 0. जो ट्रान्सवर्स सेक्शन आहे त्याच्या अक्रॉस रिझल्टंट फोर्सची व्हॅल्यू काय असणार आहे? 0 असणार आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण शियर फोर्समुळं जे काही डिफॉर्मेशन होणार आहे ते निग्लेक्ट करतो, म्हणजे ते कन्सिडर करत नाही, निग्लेक्ट करतो आहे. नेक्स्ट पॉईंट इज मुवमेंट ऑफ रेझिस्टन्स. आता बघा हा तुम्ही डायग्राम पहा, ही न्यूट्रल ॲक्सिस आहे, न्यूट्रल ॲक्सिसच्या वरती कॉम्प्रेशन झोन आहे, न्यूट्रल ॲक्सिसच्या खाली हा टेन्साईल झोन आहे. म्हणजेच आता कॉम्प्रेशन का, तर हे PC हा एक लोड आहे, कॉम्प्रेसिव्ह लोड आहे जो CG मधनं पास होतो आहे, हा न्यूट्रल ॲक्सिसच्या वरती आहे. आणि न्यूट्रल ॲक्सिसच्या खाली PT हा लोड आहे जो CG मधनं पास होतो आहे, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीमधनं, तो टेन्साईल लोड आहे. म्हणजे इथं तुम्हाला दोन इक्वल आणि ऑपोजिट लोड दिसत आहेत, PC आणि PT. ह्याच्यामधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे Y1 + Y2 म्हणजे Y. तर हे जे दोन इक्वल आणि ऑपोजिट लोड आहेत किंवा फोर्सेस आहेत त्याच्यामुळं इथं कपल तयार झालं. आणि त्या कपलचा आपण जेव्हा मुवमेंट घेणार आहे तो काय असणार आहे? मुवमेंट ऑफ रेझिस्टन्स. म्हणजेच काय? रेझिस्टन्स ऑफर्ड बाय मुवमेंट ऑफ कपल टू बेंडिंग मुवमेंट. बेंडिंग मुवमेंटला जो मुवमेंट ऑफ कपल रेझिस्टन्स ऑफर करतोय त्याला आपण म्हणतो मुवमेंट ऑफ रेझिस्टन्स. सो मुवमेंट ऑफ रेझिस्टन्स इज अ मुवमेंट ऑफ कपल ड्यू टू फोर्सेस. इट मे बी PC or PT. So moment of couple is PC or PT into bracket Y1 plus Y2, which is the internal moment set up in the material of beam, and that is known as moment of resistance. Moment of resistance म्हणजे resistance offered by moment of couple to the bending moment is called as moment of resistance. Simply it is moment of couple. So moment of couple is PC or PT in bracket Y1 plus Y2. Moment of resistance म्हणजे moment of couple consider करा. Next point is section modulus. Section modulus Z, capital Z, is nothing but it is a ratio of moment of inertia about neutral axis
to the distance of extreme layer or extreme fiber from the neutral axis. So I is moment of inertia upon ymax is distance of extreme layer from neutral axis. So unit is I चे युनिट काय असेल mm^4 आणि अपॉन y चे युनिट काय असेल mm. सो mm^4 अपॉन mm दॅट इज mm³. सो युनिट ऑफ z इज सेक्शन मॉड्युलसचं युनिट आहे mm³ किंवा मीटर क्यूब किंवा सेंटीमीटर क्यूब. आता फ्लेक्सुरल फॉर्म्युला आपण पाहणार आहोत. फ्लेक्सुरल फॉर्म्युला काय सांगतो m अपॉन i बरोबर सिग्मा b अपॉन y. मग ह्याच्यावरनं i इकडे गेलं, i ह्या साईडला गेलं, म्हणजे m बरोबर सिग्मा b इंटू i अपॉन y मॅक्स. पण i अपॉन y मॅक्स म्हणजेच काय z. सो m इज इक्वल टू सिग्मा b इंटू z. हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे प्रॉब्लेम सॉल्व करत असताना. m इज इक्वल टू सिग्मा b इंटू z. ह्याच्यावरनं तुम्ही बेंडिंग स्ट्रेसेस काढू शकता. m म्हणजे बेंडिंग मोमेंट इज इक्वल टू बेंडिंग स्ट्रेस इंटू सेक्शन मॉड्युलस. हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. m इज इक्वल टू सिग्मा b इंटू z. नेक्स्ट पॉईंट इज बेंडिंग इक्वेशन ऑफ फ्लेक्सुरल फॉर्म्युला. हा फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. m अपॉन i बरोबर सिग्मा b अपॉन y इज इक्वल टू कॅपिटल E अपॉन r, व्हेअर m इज मॅक्सिमम बेंडिंग मोमेंट. ह्याचं युनिट काय न्यूटन mm. कॅपिटल I इज मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट न्यूट्रल ॲक्सिस mm^4. I म्हणजेच काय mi. ओके. सिग्मा b इज मॅक्सिमम बेंडिंग स्ट्रेस न्यूटन पर mm². नेक्स्ट y इज डिस्टन्स ऑफ एक्स्ट्रीम फायबर फ्रॉम न्यूट्रल ॲक्सिस mm. डिस्टन्स हे mm मध्ये आहे. कॅपिटल E इज मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी न्यूटन पर mm² आणि कॅपिटल R इज रेडियस ऑफ कर्वेचर mm. रेडियस ऑफ कर्वेचर म्हणजे काय, जेव्हा प्युअर बेंडिंग होईल किंवा बेंडिंग होईल तेव्हा सेंटरपासून त्या न्यूट्रल ॲक्सिसचं जे काही डिस्टन्स असेल, म्हणजे ते आर्क ऑफ सर्कलमध्ये बेंड होईल, तर म्हणजे असा आर्क तयार होईल, तर त्या न्यूट्रल ॲक्सिसपर्यंतचं जे अंतर आहे सेंटरपासून, तर ते काय असणार आहे रेडियस असणार, कारण तिथं आर्क तयार होतो बेंड झाल्यावर. त्यामुळं रेडियस ऑफ कर्वेचर mm. सो m अपॉन i बरोबर सिग्मा b अपॉन y इज इक्वल टू E अपॉन r, व्हेअर m इज बेंडिंग मोमेंट न्यूटन mm मध्ये, i इज mi mm^4 मध्ये, सिग्मा b इज मॅक्सिमम बेंडिंग स्ट्रेस न्यूटन पर mm² मध्ये, y इज डिस्टन्स ऑफ एक्स्ट्रीम लेयर फ्रॉम न्यूट्रल ॲक्सिस mm मध्ये, एक्स्ट्रीम लेयर म्हणा किंवा फायबर म्हणा. कॅपिटल इज यंग्स मॉड्युलस किंवा मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी न्यूटन पर mm² मध्ये, r इज रेडियस ऑफ कर्वेचर mm मध्ये. आता नेक्स्ट आहे, परीक्षेला विचारलं जातं पोलार मॉड्युलस आणि सेक्शन मॉड्युलसमध्ये फरक काय. आपण जो पोलार मॉड्युलस पाहिलेला तो टॉर्शन चॅप्टरमध्ये पाहिलेला किंवा ट्विस्टिंग मुवमेंटमध्ये पाहिलेला होता. पोलार मॉड्युलस म्हणजेच काय, द रेशिओ ऑफ पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया टू द रेडियस ऑफ शाफ्ट. आणि सेक्शन मॉड्युलस म्हणजेच काय, द रेशिओ ऑफ mi अबाउट न्यूट्रल ॲक्सिस टू द डिस्टन्स फ्रॉम न्यूट्रल ॲक्सिस टू एक्स्ट्रीम लेयर. पोलार मॉड्युलस ट्विस्टिंग मुवमेंटमध्ये किंवा टॉर्शनमध्ये आपण कन्सिडर करता आणि सेक्शन मॉड्युलस आपण बेंडिंग मुवमेंटमध्ये कन्सिडर करतो. हे पोलार मॉड्युलसमुळे आपल्याला स्ट्रेंथ ऑफ शाफ्ट मेजर होते आणि ह्याच्यामुळं आपल्याला स्ट्रेंथ ऑफ सेक्शन मेंबर हे लक्षात येतं. हे शाफ्टच्या बाबतीत, हे बीमच्या बाबतीत. आणि ह्याचा जो फॉर्म्युला आहे पोलार मॉड्युलसचा ZP इज इक्वल टू IP अपॉन R आणि सेक्शन मॉड्युलसचा Z इज इक्वल टू I अपॉन y मॅक्स. तर हे लक्षात घ्या. तर नेक्स्ट आहे शिअर स्ट्रेस अँड बेंडिंग स्ट्रेसमध्ये आपण पाहणार आहोत की बेंडिंग स्ट्रेस व्हॅरिएशन डायग्राम. बेंडिंग स्ट्रेस व्हॅरिएशन डायग्राममध्ये हा एक बीम आहे आणि ह्या बीमचा रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शन आहे, ज्याच्यामध्ये B ही काय विड्थ आहे, D ही काय डेप्थ आहे आणि हा जो न्यूट्रल ॲक्सिस आहे तो सेंट्रॉइडमधनं पास झालेला आहे. ह्याच्यामध्ये दोन केसेस तुम्हाला इथं दिसत आहेत, सिम्पली सपोर्टेड बीम आणि कॅन्टिलिव्हर बीम. तर बेंडिंग स्ट्रेस अलॉंग न्यूट्रल ॲक्सिस 0, त्यामुळे सिग्मा b इज इक्वल टू 0, सिग्मा b इज इक्वल टू 0 न्यूट्रल ॲक्सिसच्या बाबतीत. आता पहिली केस आपण लक्षात घेऊया, सिम्पली सपोर्टेड बीम. सिम्पली सपोर्टेड बीम असेल तर वरती कॉम्प्रेशन आणि खाली टेन्शन, तर त्याच्यामुळं अशा पद्धतीने ही डायग्राम व्हॅरिएशन स्ट्रेसचं दाखवलेलं आहे. आणि समजा कॅन्टिलिव्हर बीम असेल, वरती टेन्शन खाली कॉम्प्रेशन, अशा पद्धतीनं तुम्हाला इथं दाखवलेलं आहे.
तर सिम्पली सपोर्टरच्या बाबतीत इथं तुम्हाला जे दाखवलं आहे तर वरती कॉम्प्रेशन म्हणजे इथं मॅक्सिमम कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस आणि खाली टेन्शनमध्ये मॅक्सिमम टेन्शन स्ट्रेस इथं दाखवलेला आहे. आणि कॅन्टिलेवर बीमच्या बाबतीत न्यूट्रल ॲक्सिसच्या वरती एक्स्ट्रीम लेअरला मॅक्सिमम टेन्शन स्ट्रेस आणि न्यूट्रल ॲक्सिसच्या खाली कॅन्टिलेवरच्या बाबतीत मॅक्सिमम कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस हे तुम्हाला दाखवलेला आहे. तर अशा पद्धतीने हे स्ट्रेस व्हेरिएशन आहे. नेक्स्ट आहे, जर समजा रेक्टँग्युलर बीम असेल तर मॉड्युलस ऑफ सेक्शन इन केस ऑफ रेक्टँग्युलर बीम आपण पाहणार आहोत. तर हे तुम्हाला कळलं असेल. तर पहिल्यांदा आपण रेक्टँग्युलरच्या बाबतीमध्ये सेक्शन मॉड्युलसचा फॉर्म्युला काय येतो बघा. तर हा रेक्टँग्युलर सेक्शन आहे, त्यामध्ये बी ही काय विड्थ आहे आणि डी ही काय डेप्थ आहे. इथं सिम्पली सपोर्टरच्या बाबतीत न्यूट्रल ॲक्सिसच्या वरती कॉम्प्रेशन खाली टेन्शन, कॅन्टिलिव्हरच्या बाबतीत न्यूट्रल ॲक्सिसच्या वरती टेन्शन खाली कॉम्प्रेशन, असं पद्धतीने डायग्राम दाखवलेले स्ट्रेस व्हेरिएशन दाखवलेलं आहे. मग वाय हे काय असणार आहे. वाय हे ह्या जीपासून म्हणजे न्यूट्रल ॲक्सिस जो जीमधनं पास होतो सेंट्रॉइडमधनं पास होतो त्यापासून हे एक्स्ट्रीम लेअरचं अंतर हे काय असणार आहे टोटल डी आहे. म्हणजे इथून वाय किती असणार आहे तर ह्या टोटल डीच्या निम्म D/2. तर इथं पण D/2 आणि खाली D/2. ओके, तर हा वाय झाला. मग आपल्याला माहिती की सेक्शन मॉड्युलसचा फॉर्म्युला काय I/Y मॅक्स. I/Y मॅक्स. Ix घेतलं इथं. Ix बरोबर काय असतं रेक्टँगलच्या बाबतीत Ix इज BD³ 12 आणि इथं वाय मॅक्स काय येणार आहे D/2. म्हणजेच आपल्याला फॉर्म्युला येईल BD³ 6 आला झेडचा म्हणजे सेक्शन मॉड्युलसचा फॉर्म्युला हा लक्षात ठेवा. आता जर वाय हे झालं XX. ओके, XX जर वाय असेल तर ह्याच्यामध्ये आय काय घेणार IYY घेणार आणि वाय काय घेणार B/2 घेणार. कारण त्यावेळेस जेव्हा YY घेणार आहे ZYY घेणार आहात तेव्हा हा YY जो ॲक्सिस आहे हा न्यूट्रल ॲक्सिस असेल आणि त्याचं एक्स्ट्रीम लेअर हे असेल. मग ह्याच्यामध्ये जे डिस्टन्स असेल ते वाय मॅक्स किती असेल B/2 असेल जर IYY तुम्ही घेतलं ZYY काढायचं असेल तर. ओके, तर ZXX काय आलं BD² 6. ZXX सेक्शन मॉड्युलस अबाउट ऑफ रेक्टँग्युलर सेक्शन इज BD² 6. हा फॉर्म्युला लक्षात घ्यायचा. सो इट इज BD² 6. तर हे झालं रेक्टँग्युलर सेक्शन. हॉलो रेक्टँग्युलर सेक्शन असेल तर आपल्याला माहिती की Ixxचा फॉर्म्युला हॉलो रेक्टँग्युलर सेक्शनच्या बाबतीत 1/12 इंटू ब्रॅकेट कॅपिटल B इंटू कॅपिटल D³ मायनस स्मॉल b इंटू स्मॉल d³. IYY बरोबर 1/12 कॅपिटल D कॅपिटल B³ मायनस स्मॉल d स्मॉल b³. आता जर ZXX कॅल्क्युलेट केलं तर Ixx/Y. Ixx काय 1/12 इन ब्रॅकेट कॅपिटल B कॅपिटल D³ मायनस स्मॉल b स्मॉल d³. आपण वाय मॅक्स. आता बघ वाय मॅक्स काय येईल. हा हॉलो सेक्शन आहे, हा न्यूट्रल ॲक्सिस आहे. न्यूट्रल ॲक्सिसपासून एक्स्ट्रीम एंड कुठला असणार आहे तर हे असणार आहे XX पासून. म्हणजे ह्याचं काय असणार आहे तर टोटल D म्हणजे त्याच्या निम्म हे अंतर असणार आहे. न्यूट्रल ॲक्सिसपासून हे टोटलच्या निम्म अंतर असणार आहे म्हणजे D/2. म्हणजे इथं वाय काय घ्यावं लागेल Ixxच्या बाबतीत D/2. मग हा फॉर्म्युला झाला तुमचा BD³ मायनस स्मॉल BD³ 6 इंटू कॅपिटल D 6D. ओके, कॅपिटल D. आणि जर ZYY काढायचा असेल तर हा IYY घ्यावा लागेल आणि खालचा वाय मॅक्स घ्यावा लागेल. तर YY जेव्हा तुम्ही कन्सिडर करतात तेव्हा तुमचा न्यूट्रल ॲक्सिस असेल YY जो जीमधनं पास होतो आणि वाय मॅक्स काय असेल तर हे टोटल आहे कॅपिटल B त्याच्या निम्म हे एक्स्ट्रीम लेअर असणार आहे. जेव्हा YY ॲक्सिस असेल तेव्हा हे एक्स्ट्रीम लेअर असेल तर ह्याच्या निम्म काय असेल B/2 असणार आहे. मग हा फॉर्म्युला होईल DB³ मायनस स्मॉल DB³ 6 कॅपिटल B. ओके, तर हे फॉर्म्युले तुम्हाला झेडचे काढायचे आहेत किंवा लक्षात ठेवायचे आहेत. समजा सर्क्युलर सेक्शन असेल तर त्या सर्क्युलर सेक्शनच्या बाबतीत हा XX असू द्या किंवा YY असू द्या त्याचा आयचा जो फॉर्म्युला आहे MIचा तो काय आहे π/64 इंटू D⁻⁴.
आता ह्याच्यामध्ये वाय मॅक्स काय असणार आहे, वाय मॅक्स काय असणार आहे, d/2 असणार आहे. तो x असू द्या किंवा y असू द्या, ह्याच्यामध्ये वाय मॅक्स काय असणार आहे, d/2 असणार आहे. हा टोटल d त्याच्या निम्म म्हणजे ह्या सेंट्रॉइडपासून ह्या एक्स्ट्रीमिनचं अंतर किंवा ह्या सेंट्रॉइडपासून ह्या एक्स्ट्रीमिनचं अंतर d/2 असणार आहे. म्हणजे ह्याच्यात फॉर्म्युला काय झाला सेक्शन चा की ह्याच्यामध्ये z इक्वल टू π/32 d³ π/32 d³. ओके. आणि हॉलो असेल, हॉलो जर सर्क्युलर सेक्शन असेल तर झेडचा फॉर्म्युला होतो π/32 इंटू ब्रॅकेट कॅपिटल D⁴ मायनस स्मॉल D⁴ अपॉन d. हे फॉर्म्युला लक्षात ठेवायचे. आता नेक्स्ट आहे बेंडिंग स्ट्रेस व्हेरिएशन डायग्राम फॉर सिमेट्रिकल सेक्शन. एक लक्षात घ्या, सिमेट्रिकल सेक्शन असेल तर हा न्यूट्रल ॲक्सिसमधनं पास झाला आहे. ह्याच्यामध्ये YC बरोबर YT इथून जे डिस्टन्स असेल तेच इथं पण असेल, न्यूट्रल ॲक्सिसमधनं पास झालेला आहे आणि सेंट्रॉइडमधून पास झालेला आहे. आणि ह्यामध्ये सिग्मा C बरोबर सिग्मा T. जर सिमेट्रिकल सेक्शन असेल तर सिग्मा C बरोबर सिग्मा T म्हणजे कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस बरोबर टेन्साईल स्ट्रेस. जर अनसिमेट्रिकल सेक्शन असेल तर हा NA तुम्हाला दिसतोय, हे YC तुम्हाला इथं अंतर कमी दिसतंय, YT जास्त दिसतंय म्हणजे तो अनसिमेट्रिकल आहे. अशा वेळेस सिग्मा C इज नॉट इक्वल टू अनसिमेट्रिकल सेक्शन असेल तर सिग्मा C इज नॉट इक्वल टू सिग्मा T. अनसिमेट्रिकल सेक्शन असेल तर कॉम्प्रेशन चा जो स्ट्रेस आहे, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस आहे आणि टेन्साईल स्ट्रेस आहे ते इक्वल नसतात. सो सिग्मा C इज नॉट इक्वल टू सिग्मा T इन केस ऑफ अनसिमेट्रिकल सेक्शन. आता बघा, तर पहिलं आहे फॉर सिम्पली सपोर्टेड बीम. सिमेट्रिकल असेल तर सिग्मा C इज इक्वल टू सिग्मा T, सिग्मा C इज इक्वल टू सिग्मा T सिमेट्रिकल असल्यामुळं. आणि सिम्पली सपोर्टेडमुळं वरती कॉम्प्रेशन खाली टेन्शन. ओके. सिमिलरली सिम्पली सपोर्टेड बीम आहे तेव्हा अनसिमेट्रिकल आहे तेव्हा सिग्मा C इज नॉट इक्वल टू सिग्मा T, त्याच्यामध्ये वरती कॉम्प्रेशन खाली टेन्शन. कॅन्टिलिव्हरच्या बाबतीत पण सेम, जर सिमेट्रिकल असेल तर सिग्मा C इज इक्वल टू सिग्मा T, वरती टेन्शन खाली कॉम्प्रेशन कॅन्टिलिव्हरच्या बाबतीत. आणि अनसिमेट्रिकल असेल तर सिग्मा C इज नॉट इक्वल टू सिग्मा T, वरती टेन्शन खाली कॉम्प्रेशन. आता नेक्स्ट आपल्याला हे फॉर्म्युले लक्षात घ्यायचे जे आपण बेंडिंग मुवमेंट डायग्राम काढली होती त्याच्यामध्ये काढले होते. तर जर सिम्पली सपोर्टेड विथ पॉईंट लोड ॲट मिड पॉईंट असेल, आता हा सिम्पली सपोर्टेड बीम दिसतो AB, ह्याच्यात तुम्हाला दोन सपोर्ट रिॲक्शन आहे RA RB आणि हा जो पॉईंट लोड आहे W हा बरोबर एक्झॅक्ट मिड पॉईंटला किंवा सेंटरला ॲक्ट होतो आहे कारण इथं L/2 डिस्टन्स आहे, इकडे L/2 डिस्टन्स आहे. अशा वेळेस मॅक्सिमम बेंडिंग मुवमेंट काय येईल, M बरोबर WL/4. तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. दुसरी केस आहे सिम्पली सपोर्टेड बीम आहे, त्याच्यामध्ये UDL हे एंटायर स्पॅनवर ॲक्ट होतं आहे आणि त्याच्यामुळं जे मॅक्सिमम बेंडिंग मुवमेंट आहे त्याचा फॉर्म्युला असेल WL²/8. हा लक्षात ठेवा फॉर्म्युला. सिम्पली सपोर्टेड बीम विथ UDL ऑन एंटायर स्पॅन, पूर्ण स्पॅन हे UDL ॲक्ट होतं आहे, हे सिम्पली सपोर्टेड बीम आहे. त्याच्यामध्ये मॅक्सिमम बेंडिंग मुवमेंटचा फॉर्म्युला आहे WL²/8. ओके. नेक्स्ट आहे सिम्पली सपोर्टेड बीम विथ पॉईंट लोड नॉट ॲट सेंटर. ठीक आहे. आता तो पॉईंट लोड जो आहे तो सेंटरवर ॲक्ट होत नाही, म्हणजे इथं पॉईंट लोड ॲक्ट होतो आहे W हा AB हा जो सिम्पली सपोर्टेड बीम आहे त्याच्या सेंटरला ॲक्ट होत नाही, तर हा RA पासून A अंतरावर RB पासून B अंतरावर हा पॉईंट लोड ॲक्ट होतो आहे. तेव्हा मॅक्सिमम बेंडिंग मुवमेंट काय असेल WAB/L. नेक्स्ट आता हे झालं सिम्पली सपोर्टेड. दुसरं आहे कॅन्टिलिव्हर बीम. समजा कॅन्टिलिव्हर बीम आहे आणि त्याच्या फ्री एंडला एक पॉईंट लोड ॲक्ट होतो आहे, तेव्हा मॅक्सिमम बेंडिंग मुवमेंट काय असेल तर इथं तुम्हाला दाखवलं आहे WL. ओके. आणि कॅन्टिलिव्हर बीम आहे आणि त्याच्या पूर्ण स्पॅनवर UDL ॲक्ट होतं आहे, तर मॅक्सिमम बेंडिंग मुवमेंट काय असेल WL²/2. तर हे फॉर्म्युले तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व करताना लक्षात ठेवायचे आहे. नेक्स्ट इज डिफरन्स बिटवीन प्युअर बेंडिंग आणि ऑर्डिनरी बेंडिंग. प्युअर बेंडिंगमध्ये जी बीम आहे ती आर्क ऑफ सर्कलमध्ये डिफ्लेक्ट होते आणि ऑर्डिनरी बीममध्ये बीम आर्क ऑफ सर्कलमध्ये डिफ्लेक्ट होत नाही. आता प्युअर बेंडिंगमध्ये आपण टेन्साईल किंवा कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेसेस लक्षात घेतो आणि ऑर्डिनरी बेंडिंगमध्ये
बीम इज सब्जेक्टेड टू नॉर्मल अँड शिअर स्ट्रेसेस इन इट. ओके, तर हे फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ह्या फॉर्म्युल्याची लिस्ट आहे, तुम्हाला हे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहेत आणि ह्याच्यावरनं तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहेत. त्याच्यामध्ये हा इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे, एम इज इक्वल टू सिग्मा बी अपॉन झेड, झेड इक्वल टू आय अपॉन वाय मॅक्स. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सिम्पली सपोर्टेड बीम असेल तर बेंडिंग मुवमेंट काय असेल, सिम्पली सपोर्टेड बीम त्याच्यामध्ये, आणि समजा कॅन्टिलिव्हर बीम असेल तर बेंडिंग मुवमेंट काय असेल, जर त्याच्यामध्ये पॉईंट लोड असेल, UDL असेल, तर त्याचे फॉर्म्युले तुम्हाला इथं लक्षात ठेवायचे आहेत. आता पहिलं आपण एक्झाम्पल पाहूया किंवा प्रॉब्लेम पाहूया. अ सर्क्युलर बीम ऑफ 120 mm diameter is simply supported over a span of 10 meter and carries UDL of 1000 Newton per meter. फाइंड द मॅक्सिमम बेंडिंग स्ट्रेस प्रोड्यूस. आता इथं काय दिलं आहे, एक सर्क्युलर बीम आहे, बीमचा क्रॉस सेक्शन सर्क्युलर आहे, म्हणजे डायमीटर दिला आहे 120 mm. हा बीम आहे आणि ह्याचा सर्क्युलर क्रॉस सेक्शन आहे. आणि इथं सिम्पली सपोर्टेड बीम आहे AB. ह्याच्यातलं स्पॅन म्हणजे एल किती आहे, 10 मीटर अंतर आहे. हे दोन सपोर्टमधलं डिस्टन्स हे 10 मीटर आहे. ओके, आणि ह्याच्यामध्ये UDL ॲक्ट होतो आहे 1000 न्यूटन पर मीटर. ओके, तर आपल्याला काय काढायचं आहे, मॅक्सिमम बेंडिंग स्ट्रेस प्रोड्यूस. मॅक्सिमम बेंडिंग स्ट्रेस प्रोड्यूस काढण्यासाठी आपल्याला बेंडिंग मुवमेंट काढावी लागेल एम काढल्याच्या नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये एमचा फॉर्म्युला आपल्याला कॅन्टिलिव्हर बीम विथ UDL ऑन एंटायर स्पॅन, हा जो फॉर्म्युला आहे तो वापरावा लागेल. तर ह्याच्यामध्ये सिम्पली सपोर्टेड बीम, हा कॅन्टिलिव्हर नाही आहे, सिम्पली सपोर्टेड बीम विथ UDL ऑन एंटायर स्पॅन हा फॉर्म्युला आपल्याला वापरावा लागेल. हा फॉर्म्युला आपण इथं पाहिलेला आहे. सिम्पली सपोर्टेड बीम विथ UDL ऑन एंटायर स्पॅन हा फॉर्म्युला आपण इथं पाहिला आहे, एम इज इक्वल टू WS² अपॉन 8. तर हा फॉर्म्युला आपल्याला इथं वापरावा लागेल, एम इज इक्वल टू WS² अपॉन 8. डब्ल्यूची व्हॅल्यू आहे 1000, एलची व्हॅल्यू दिलेले 10⁻² अपॉन 8, म्हणजेच काय एवढं उत्तर आलं न्यूटन मीटरमध्ये, त्याचं न्यूटन MM केलं. नंतर सेक्शन मॉड्युलस जे आहे, ते सेक्शन मॉड्युलसचा फॉर्म्युला आहे सर्क्युलर सेक्शनच्या बाबतीत πd³ अपॉन 32. हे आपण पाहिला होता सेक्शन मॉड्युलसचा फॉर्म्युला, इथं आपण पाहिला होता सेक्शन मॉड्युलस इन केस ऑफ सर्क्युलर सेक्शन. तर ह्यामध्ये आपण हा फॉर्म्युला काढलेला आहे झेडचा, तर πd³ अपॉन 32. तर हा फॉर्म्युला आपल्याला इथं वापरावा लागणार आहे ह्या प्रॉब्लेममध्ये. हा फॉर्म्युला इथं वापरला πd³ अपॉन 32 आणि त्याच्यावरनं झेडची व्हॅल्यू आली. आता हा एक फॉर्म्युला तुम्हाला मी लक्षात ठेवा म्हटलेला आहे, एम इज इक्वल टू सिग्मा बी इंटू झेड. याच्यावरनं सिग्मा बी इज इक्वल टू M/Z. अशा पद्धतीनं सिग्मा बीची व्हॅल्यू न्यूटन पर mm² मध्ये आलेली आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम इज फाइंड द बेंडिंग स्ट्रेस ॲट 25 mm बिलो द टॉप एज ऑफ रेक्टेंग्युलर सेक्शन 80 mm वाईड अँड 200 mm डीप इफ मॅक्सिमम बेंडिंग मुवमेंट इज 4 kN/मीटर. आता आपल्याला ह्याच्यामध्ये एक्स्ट्रीम लेयर जो आहे तो दिलेला नाही आहे, तर म्हणजे तो काढायचा नाही आहे आपल्याला त्याच्यामध्ये बेंडिंग स्ट्रेस. तर आपल्याला जी मॅक्सिमम बेंडिंग मुवमेंट काढायची आहे ती मॅक्सिमम बेंडिंग मुवमेंट आपल्याला दिलेली आहे. आपल्याला समजा बेंडिंग स्ट्रेस काढायचा आहे, पण ते कधी कुठला काढा म्हणतायत की वरच्या सरफेसपासून 25 mm खाली असलेला एक जो लेयर आहे, वरच्या टॉपमोस्ट सरफेसपासून 25 mm अंतरावर जो खालचा लेयर आहे त्याच्यामधला मॅक्सिमम बेंडिंग स्ट्रेस काढा आणि त्याच्यामधला मॅक्सिमम बेंडिंग मुवमेंट आपल्याला दिलेले आहे. म्हणजे आता वाय आपल्याला तो एक्स्ट्रीम एंड घ्यावा लागणार नाही, वाय आपल्याला हे डिस्टन्स घ्यावं लागणार आहे. हे जीमधनं जे काय ॲक्सिस न्यूट्रल ॲक्सिस पास झाली त्याच्यापासून वरच्या सरफेसपासून 25 mm खालच्या अंतरावर जो लेयर आहे त्याच्यातलं डिस्टन्स वाय घ्यावं लागेल. म्हणजे हा न्यूट्रल ॲक्सिस आणि वरच्या सरफेसपासून 25 mm खालचा जो लेयर आहे त्याच्यातलं डिस्टन्स वाय घ्यावा लागेल. म्हणजे हा किती वाय येईल, तर बघा टोटल आहे डेप्थ 200, म्हणजे न्यूट्रल ॲक्सिसपासून हे झालं 100, 100मधनं हे 25 गेले, म्हणजे वाय किती येईल 75 येईल. म्हणजे इथं वाय काय घ्यायचं आहे 75. मग फ्लेक्सुरल फॉर्म्युला आपण माहिती आहे M/I बरोबर सिग्मा बी अपॉन वाय. एम दिलेला आहे, आय आपण काढू शकतो रेक्टेंग्युलर क्रॉस सेक्शनचा अबाउट XX BD³ अपॉन 12. बी किती आहे 80, डी किती आहे 200. तर आय म्हणजे मुवमेंट ऑफ इनर्शिया काढू शकतो BD³ अपॉन 12 अबाउट XX ॲक्सिस. ठीक आहे, आपलं वाय ह्या XX
ॲक्सिस चालवून काढायचा आहे ना, तर त्यामुळं बी डी क्यूब आपण 12 वापरला. त्याच्यानंतर यम अपॉन आय झालं, यम दिलेलं आहे. सिग्मा बी आपल्याला काढायचा आहे. वाय आता किती घेणार आहे 75. अशा पद्धतीनं आय काढला, यम माहिती यम दिलेलं आहे, सिग्मा बी काढायचं आहे, वाय किती असेल 75 असेल तर ते पुटअप करा, तुम्हाला व्हॅल्यू सिग्मा बीची मिळेल 5.625 न्यूटन पर mm². तर अशा पद्धतीनं हे फॉर्म्युलेचा वापर करून प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहेत. तर आज आपण इथंच थांबतो आहोत.